स्मृती आजन्म आपल्या सोबत असणार आहे। त्यांनी जे रोपटं लावलं होतं तंत्र शिक्षणाचं, ते रोपटं आज वटवृक्षामध्ये रूपांतरित झालेलं आहे आणि त्या वटवृक्षाच्या या शाखेमध्ये नेहरूनगर या ठिकाणी आज आगळा वेगळा कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी आयोजित केलेला आहे। त्यामध्ये नियमितपणे बालरोग तपासणी, स्त्रीरोग तपासणी, दंतरोग तपासणी, रक्तदान शिबिर हे सगळं तर आहेच आहे, सोबतच वैज्ञानिक जाणीव आपल्यामध्ये निर्माण व्हावी आणि त्याकरिता रक्तदान शिबिर सुद्धा चालू आहे। पण रक्तदानासोबतच अजून काय काय दान करता येऊ शकतं, अवयवदान, त्या विषयावर व्याख्यान देण्यासाठी आपल्याकडे आज श्री दिवाकर चौधरी सर आवर्जून उपस्थित झालेत आणि या दोघांनाही घेऊन आले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे इंजिनियर श्री सम्राट हाटकर सर। या ठिकाणी पूजन होत आहे कैलासवासी शिवरामजी पवार साहेबांच्या प्रतिमेचं आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात होत आहे। संस्थेचे विद्यमान सचिव डॉक्टर विजय पवार सर या ठिकाणी सोबत आहेत। जोरदार टाळ्यांनी आपण सुरुवात करूयात या कार्यक्रमाची दीप प्रज्वलनाची। हा दीप, हा जो दिवा आहे, हा जो प्रकाश आहे, हा ज्ञानाचा प्रकाश, विज्ञानाचा प्रकाश, तंत्रज्ञानाचा प्रकाश चोहीकडे अहोरात्र पसरत जावा यासाठी हा दीप प्रज्वलनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आपल्या सर्वांच्या साक्षीने। साहेबांची प्रेरणा, साहेबांची ऊर्जा नेहमीच आपल्या सोबत अखंड राहणार आहे, अगदी या दिव्याच्या प्रकाशाप्रमाणे। आणि कुठलेही सोपस्कार न करता सर्व प्रमुख पाहुण्यांचं, मंचावर असणाऱ्या प्रमुख पाहुण्यांचा आणि मंचा खाली बसलेल्या सर्व पाहुण्यांचं मी पुन्हा एकदा ग्रामीण परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो, शब्दस्मरणाने सर्वांचे स्वागत करतो आणि डॉक्टर शिवाजी कांबळे सरांना विनंती करतो की त्यांनी या सभेत मार्गदर्शन करावं, सर्वांना संबोधित करावं वैज्ञानिक जाणीव या बाबतीत। आदरणीय डॉक्टर शिवाजी कांबळे सर। हे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे। वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे अंधकारात खिचपत पडलेला युरोप आपल्या पुढे गेला आणि आपण मात्र मागे राहिलो। आपल्याकडेही 19व्या शतकामध्ये, 19व्या शतकाच्या पूर्वार्धात प्रामुख्याने सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील प्रबोधनाची चळवळ सुरू झाली आणि या चळवळीमुळे अंधश्रद्धा नष्ट होण्यासाठी मदत झाली। म्हणून विद्यार्थी यांनी आपल्या जीवनामध्ये दैववाद, अंधश्रद्धा याचा समूळ नष्ट करावा आणि कर्तबगारीच्या जोरावर आपण पुढे जावं। अंधश्रद्धा म्हणत असताना आपण पाहिलेल्या समाजामध्ये वेगवेगळ्या अंधश्रद्धा आहेत। माणसाला त्या गोष्टी समजून सांगितल्या जातात, त्या ऐकल्यानंतर माणसाच्या मनावर त्याचा परिणाम होतो। म्हणून ज्याचं मन मजबूत आहे तो अंधश्रद्धा कधी मानत नाही। म्हणून निसर्गामध्ये ज्या काही घटना घडतात त्याची चौकशी करावी, जाणून घ्याव्यात, हा अंधश्रद्धा निर्मूलना मागील मुख्य उद्देश आहे। आपण म्हणतो एखाद्याने आपल्याला गोष्ट सांगितली की ती मनामध्ये तशीच बसते भूताविषयी आणि मग आपण तसाच विचार करतो। माणूस जसा विचार करतो तसा बनत जातो आणि म्हणून म्हटलेले आहे की वाजे पाऊला आपुले म्हणे मागे कोण आले, छाया देखून आपुली शंका अंतरी दाटली, काही दिसे अकस्मात तोची वाटे आले भूत। कोणीतरी आपल्याला सांगितलेलं असतं आणि मग भूताचं वर्णन केल्यानंतर आपण रात्रीला जात असताना झुडूप जर दिसलं तर झुडुपाचं वर्णन आपल्याला त्या सांगितलेल्या भूताप्रमाणे दिसते। भूत असं उलट्या पायाचं असतं, असं मोठं असते, रांजणगा असते। जसं जसं सांगितलं तशी तशी प्रतिमा आपल्या मनामध्ये निर्माण होते। पण जे मनानं खंबीर असतात त्यांच्या मनामध्ये अशी शंका निर्माण होत नाही आणि मग जे मनानं कमकुवत असतात त्यांना भूत धरलं, असं झालं, रांजणग धरलं, ही मानसिकता त्याच्या मनात निर्माण होते आणि त्याला वेगवेगळे आजार होतात, मानसिक आजार होतात। म्हणून अशा गोष्टी टाळाव्यात। संतांनी सुद्धा अंधश्रद्धेला विरोध केलेले,
संतांनी काय म्हटलेले आहे की आता बघा, समाजामध्ये बुवा बाजी बुवाच्या मागे लागतात, त्यामधून आर्थिक शोषण होते, लैंगिक शोषण होते. आणि म्हणून संत तुकाराम असे म्हणतात की नवसा ऐसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. म्हणजे वास्तव विचार तुकाराम महाराजांनी मांडलेले. म्हणजे संतांनी समाज प्रबोधनाचं काम केलेले आहे. विद्यार्थ्यांनी याची जाणीव ठेवावी आणि संतांचं, समाज सुधारकांचं जे कार्य आहे ते कार्य समोर ठेवून अंधश्रद्धेला बळी न पडता पुढे जावं. समाजात फसवणूक होते, आहे की नाही? आपण बघतो एखादी गोष्ट झगमगतेली, चमकणारी प्रत्येक वस्तू सोनं नसते, की फसतो आपण, आहे की नाही? म्हणून एका कवीने असं म्हटलेले आहे की माणसं कशी फसतात बघा, बनवणारे जर असले की त्याच्या मागे कसं लागतात. आणि म्हणून कवीने असं म्हटलेले आहे की आम्ही चिंध्या पांघरून सोनं विकत बसलो, गिऱ्हाईक कसं ते फिरकना, मग आम्ही सोनं पांघरून चिंध्या विकत बसलो, गर्दी पेलवता पेलवना. म्हणजे लोक कसे आकर्षित होतात, म्हणून हे त्यातून त्याला सांगायचं आहे. म्हणून एखाद्या ठिकाणी मॉब जमला म्हणून त्याच मार्गावर जायचं नाही, योग्य की अयोग्य याची जाणीव ठेवावी. शब्द प्रामाण्यवाद, काही ग्रंथांनी सांगितलं शब्द प्रामाण्यवाद मांडला पाहिजे. शब्द प्रामाण्यवादाच्या मागे जायचं नाही. बुद्धी प्रामाण्यवाद, विवेकवाद याचा अवलंब करावा आणि एखाद्याने सांगितलेली गोष्ट खरी की खोटी याचा अभ्यास करावा. आणि अभ्यास करूनच ती गोष्ट समाजासाठी, देशासाठी हिताची आहे की नाही याची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवावी. विद्यार्थ्यांनी नेहमीच कार्यक्षमतेवर भर द्यावा. जीवनामध्ये अपयश आलं तरी घाबरायचं नाही. माझ्या नशिबातच असं होतं, माझ्या नशिबात होतं त्यामुळे मला काही यश मिळालं नाही, ही भावना मनातून काढून टाकावी. एखाद्या वेळेस अपयश आलं तरी घाबरायचं नाही, पुन्हा पुन्हा लढायला सिद्ध होणं हे गरजेचं आहे. म्हणून अपयश हा आयुष्याचा भाग जरी असला तरी पुन्हा पुन्हा लढण्यासाठी सिद्ध होणं हे जिवंतपणाची निशाणी आहे. आणि एकाने असं म्हटलेले आहे की यश अंतिम नसतं, अपयश घातक नसतं आणि या दोन्हीचा खेळ खेळायला धैर्य लागतं. हे खरं आहे. अपयश आलं तरी घाबरायचं नाही, अपयशाला यशाची किनार असते हे अनेक चळवळीने दाखवून दिलेले. म्हणून विद्यार्थ्यांनी घाबरायचं नाही, दैववादाच्या मागे पडायचं नाही. हस्तरेषा, भविष्य बघणारे जे असतात, येतात नाही खेड्यामध्ये, भविष्य बघणार, हस्तरेषा बघणार हे सांगणारे असतात, त्यांच्या मागे पडायचं नाही. फक्त आपल्या मनगटावर विश्वास ठेवायचं. म्हणून एका शायराने असं म्हटलेले, तरकश हौसले की तरकश में ओ तीर जिंदा रख, हौसले की तरकश में कोशिश का तीर जिंदा रख, हार जाए चाहे जिंदगी में सब कुछ लेकिन फिर से जीतने की उम्मीद रख. म्हणून इतिहासाचा जर तुम्ही अभ्यास केला, मी इतिहासाचा प्राध्यापक आहे, इतिहास हे काहीतरी घेण्यासाठी असते. आणि म्हणून इतिहास शिकत असताना अनेकांनी आपल्या कर्तबगारीच्या बळावर अंधश्रद्धेला बळी न पडता आपलं यश सिद्ध केलेलं आहे. शिवाजी महाराजांचं उदाहरण घ्या. शिवाजी महाराजांनी कर्तबगारीच्या बळावर 18 पगड मावळ्यांना एकत्रित करून स्वराज्याची निर्मिती केली, अंधश्रद्धा मांडल्या नाहीत. आपल्याकडे समुद्र पर्यटन हे निषिद्ध मानलं गेलेलं होतं, परंतु शिवाजी महाराजांनी समुद्र पर्यटन केले, किल्ले बांधलेले आहेत आणि नौदल उभा केलेले आहे. उत्तम दर्जाचं नौदल शिवाजी महाराजांनी उभा केलेले आहे. आणि त्या काळामध्ये शूद्रांच्या हातामध्ये शस्त्र देणं पाप मानले गेलेले आहे, पण शिवाजी महाराजांनी शूद्रांना 18 पगड जातींना एकत्रित केलं, त्यांच्या हातामध्ये शस्त्र दिलं आणि ज्या काही थोटांडबाजी बाबी होत्या त्या थोटांडबाबी बाजूला केले. म्हणून विद्यार्थ्यांनी या सर्व बाबीची जाणीव ठेवावी आणि पुढे जावं. अंधश्रद्धा म्हणत असताना मी शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं, बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण घ्या, क्रांतीवीर भगतसिंगांचं उदाहरण घ्या. त्यांनी कधी दैववादाला म्हटले नाही, दैववादाच्या मागे लागले नाही. भगतसिंग अतिशय कमी वयामध्ये देशासाठी बलिदान दिलेले, म्हणून त्यांनी काय म्हटलं, तुम्ही भगतसिंगाचे खरे विचार वाचा. त्यांनी जे लिहिलेले आहे, फक्त क्रांतिकारक होते, देशासाठी बलिदान दिलं एवढंच नाही, हे तर आहे त्यांचं, पण त्यांनी जे मांडणी केलेले, त्यांच्या विचाराची जी मांडणी आहे आणि त्यांनी ज्या ध्येय धोरणाचा अवलंब केला याचीही जाणीव आपण सर्वांनी ठेवावी. कोणत्याही त्यांनी अंधश्रद्धेला न बळी पडता काय म्हटले त्यांनी, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू है कातिल में,
वक्त आने पर ए आसमां, वक्त आने पर बता देंगे हमारे दिल में क्या है, अब हम क्या बताएं. म्हणजे फक्त आपल्या बळावर या देशाला स्वातंत्र्य मिळवता येते आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशामध्ये सर्वांना सामावून घेणारी समाजव्यवस्था निर्माण झाली पाहिजे, ही भगतसिंगाची भूमिका होती. म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना या बाबीची जाणीव ठेवावी, आई वडिलांची सेवा करावी. तुम्ही हा परिसर बघितला तर मला अतिशय आनंद वाटला. किती चांगला परिसर आहे. माळरानावर नंदनवन फुलवलेलं आहे शिवराम पवार साहेबांनी आणि त्यांच्या मुलांनी ते पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये हे एवढं चांगलं जे आहे नंदनवन, याचा तुम्ही पुरेपूर उपयोग घ्या, चांगला उपयोग घ्या. तुम्हाला सर्व उपलब्ध आहे. पूर्वी आम्हाला काही उपलब्ध नव्हतं, असं मिळत नव्हतं, पण ग्रामीण भागापर्यंत आता या सोयीसुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. म्हणून कोणत्याही प्रकारचा मनामध्ये न्यूनगंड न बाळगता सामाजिक बांधिलकी काय, स्वतःच्या पायावर उभं राहणं, स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करा, सामाजिक बांधिलकी ठेवा. आज मित्रो, वृद्धाश्रम वाढत चाललेले, हे समाजाच्या हिताच्या दृष्टीनं नाही, अतिशय घातक आहे. आणि समाज या वृद्धाश्रमामध्ये प्रामुख्याने कर्मचारी अधिकाऱ्यांची आई वडील आहेत. शेतकरी शेतमजुरांची आई वडील कधीही आश्रमात दिसणार नाहीत. म्हणून ही वृद्धाश्रम कशी कमी होतील, आई वडिलांची सेवा कशी करता येईल. कारण आई वडीलला शिवाय दुसरं कोणी मोठं नाही, ईश्वरापेक्षा आई वडील मोठे आहेत. म्हणून ते म्हटलं गेलं की नाही, काशी केली मथुरा केली, केली मी द्वारका. अहो काशी केली मथुरा केली, केली मी द्वारका. जगात देव नाही आई बापा सारका, जगात देव नाही आई बापा सारका. तुम्ही कुठेही जा, आई वडिलाची सेवा जर नाही केली तर काही फायदा नाही. तुम्ही मंदिरात जा, मस्जिदीत जा, बुधविहारात जा, गुरुद्वाऱ्यात जा, चर्चमध्ये जा, किती पूजापाठ केलात आणि आई वडिलांची जर सेवा नाही केली तर तुमच्या या पूजापाठाला काही अर्थ नाही. आई वडिलांचं पालन पोषण करा. जे काय चटणी भाकरच खात असाल, चटणी भाकरच खा जिवंतपणी. मृत्यूनंतर काही नाही हो. जिवंतपणीच आई वडिलांना कसं समाधान देता येईल, त्यांचं समाधान करता येईल हे बघा. मृत्यूनंतर काही नाही, मृत्यूनंतर त्यांना समाधान मिळते, ह्या सर्व अंधश्रद्धा आहेत. म्हणून जिवंतपणीच तुम्हाला काय सेवा करता येईल ते करा. मृत्यूनंतर मकर मोठमोठा हे करा, चांगले कपडे घ्या, शेवटचा आयर आहे, किंवा तेरवीला बुंदीचं जेवण करा, याला काही अर्थ नाही. ठीक आहे, आईवडिलांची सेवा करून हे सर्व केला तर चांगली गोष्ट आहे. आईवडिलांची सेवा करून या सर्व बाबी कराव्यात, परंतु जिवंतपणे आईवडिलांची सेवा नाही केली आणि नंतर जर तुम्ही करण्याचा प्रयत्न केलात तर त्याला अर्थ नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी या चांगल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक आदर्श समोर ठेवावा. पवार साहेबांच्या मुलांनी जो आदर्श निर्माण केलेला आहे तो आदर्श समोर ठेवावा आणि समोर ठेवून मार्गक्रमण करावं. जीवन हे अतिशय सुंदर आहे. आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही, हे एकदा मिळालेले जीवन जे आहे, या जीवनामध्ये चांगलं कसं करता येईल याचा तुम्ही प्रयत्न करा. कबीराने जे म्हटलेले आहे की जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा रडते. कबीर काय म्हणतात, कबीरा जब हम पैदा हुए हम रोए जग हसा, ऐसी करनी कर चल की हम हसे सब रोए. म्हणजे मुलगा जन्माला आले की त्याला तो रडतो, नाही रडलं त्याला रडवतात. पण असं काम करा की आपल्या मृत्यू झाल्यानंतर लोकांना वाटलं पाहिजे की चांगला माणूस होता. कोणाच्या तर डोळ्यामध्ये अश्रू आलं पाहिजे, चार माणसं म्हटले पाहिजे चांगला माणूस होता, नाहीतर मेला तर मेला पिढा गेली. असं जर आपल्याबद्दल जर कोणी म्हटलं तर जन्माला येऊन काही नाही. म्हणून जीवन जगत असताना, आपल्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करत असताना आलेल्या संकटाला तोंड द्या, असं मी या ठिकाणी सांगतो. कवीने असं म्हटलेले आहे, आयुष्य छान आहे, थोडंसं लहान आहे, रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे. काट्यातही फुलाची झुलती कमान आहे, हवं ती उचलून घे दुनिया दुकान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं.
कारण धबधबा हे सहजासहजी बनत नाही, उंचावरून पडावं लागतं. आयुष्य तसंच आहे. आपलं आयुष्य घडवायचं असेल तर आपल्याला त्रास सहन करावा लागणार आहे, परिश्रम करावा लागणार आहे. मी आता सांगितल्याप्रमाणे एखाद्या वेळेस अपयश आलं तरी घाबरायचं नाही, आहे की नाही. तूफान में ताश का घर नहीं बनता, रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बनता, एक जीत से कोई सिकंदर और एक जीत से कोई फकीर नहीं बन सकता. म्हणून एखादा वेळेस अपयश आलं तरी घाबरायचं नाही आणि जिंकलं तरी फार असं हुरळून जायचं नाही, याची जाण तुम्ही ठेवावी. वेळ होत आलेली आहे, कारण या नंतरचा कार्यक्रम बराच चांगला कार्यक्रम होणार, अतिशय चांगला कार्यक्रम आहे. जे या काळामध्ये गरज आहे त्याबद्दल चौधरी सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, त्यामुळे जास्त वेळ घेत नाही. या ठिकाणी एक शेवटचा शेर सांगतो. उम्र भर गालिब यही भूल करता रहा, उम्र भर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी और आईना साफ करता रहा. म्हणजे यातून मला सांगायचं आहे की माणसानं आत्मपरीक्षण करावं. मी जरी प्राध्यापक असलो तर मीही आत्मपरीक्षण केलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. या स्पर्धेच्या युगामध्ये मी कुठे आहे, मला पुढे जायचं आहे, काय कमी आहे माझ्यामध्ये, कुठे कमतरता आहे, याचं आपण ओळखलं पाहिजे. त्यासाठी आत्मपरीक्षणाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण करावं. नाहीतर काय मी सांगितल्याप्रमाणे धूळ चेहऱ्यावर आहे आणि आपण जर आरसा साफ करत बसलो तर त्यामध्ये यश मिळत नाही. खरं अडचण काय आहे, खरी कुठे कमतरता आहे हे यातून मला सांगायचं होतं. ते ओळखावं, प्रत्येकाने ओळखून पुढे मार्गदर्शन करावं, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. पवार साहेबांनी या ठिकाणी बोलून आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली आणि या निमित्ताने मला परिसर बघण्यात आला आणि परिसर बघून मला अतिशय आनंद झाला. या भागात मी कधी आलेलो नव्हतो आणि म्हणून या परिसराचाही बघण्याचा मला आनंद झाला. माझ्या ज्ञानामध्ये भर पडली. मलाही काही नवीन इथं ऐकायला मिळणार आहे, नवीन काही पाहता आलेलं आहे. म्हणून एवढंच या ठिकाणी बोलतो आणि संस्थेचे आभार म्हणून या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.